गोकुळ दूध संघाने ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा न टाकता दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील यांनी सांगितलं की गाई आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयांची दरवाढ करण्यात आली असून पशुखाद्य विक्री दरात प्रति पिशवी 50 रुपयांची कपात करण्यात येणार आहे। तसेच संस्थांना दिल्या जाणाऱ्या व्यवस्थापन खर्च मार्जिनमध्ये प्रति लिटर 10 पैशांची वाढ देण्यात येणार आहे। ही घोषणा गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात वसुबारस निमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आली। या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाय, वासरू आणि म्हशींची पूजा करून वसुबारस साजरा करण्यात आला। यानंतर गुलाबजामुन आणि चीज या गोकुळच्या नवीन उत्पादनांसह प्रेग्नन्सी रेशन या गाभण जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या पशुखाद्याचा विक्री शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ यांनी विरोधकांनी डिबेंचर विषयावर काढलेल्या मोर्चावर टीका केली। ज्यांनी गोकुळ दूध संघाचं 30 वर्ष नेतृत्व केलं त्यांनीच ही पद्धत सुरू केली आहे आणि आज त्यांच्या सूनबाई मोर्चा काढतात हा केवळ दिखावा आहे असा टोला त्यांनी लगावला। तर आमदार सतेज पाटील यांनी या डिबेंचरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली। गेल्या 4.5 वर्षात आम्ही गोकुळचा कारभार करताना शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिलंय। कोणाचा जावई मोठा करण्यासाठी आम्ही काम केलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनीही मोर्चावर भाष्य करताना सांगितलं की मोर्चात आणलेल्या जनावरांसाठी चारा, पाणी आणि पशुखाद्याची व्यवस्था गोकुळनेच केली होती। गोकुळ हा जनावरांची काळजी घेणारा संघ आहे। कार्यक्रमात आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के.पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर तसेच गोकुळचे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो दूध उत्पादक उपस्थित होते। कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी गोकुळच्या अलीकडच्या कामगिरीचा आढावा घेत कार्यक्रमाची सांगता केली।